संपूर्ण भारत आपल्या टाचेखाली आलं पाहिजे हे स्वप्न उराशी घेऊन औरंग्या दक्षिणेस आला होता. वाटेत येईल त्याला कुचलत मदमस्त हत्तीच्या चालीनं तो आपली लाखांची फौज घेऊन चालला होता. 1680ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर दक्षिण घशात घालण्याचं त्याचं स्वप्न होतं. 1686ला त्याने विजापूरची आदिलशाही कायमची संपवली तर 1689 साली गोवळकोंड्याची कुतुबशाही त्याने घशात घातली. आता राहिले फक्त मराठे. छत्रपती संभाजी महाराज स्वराज्य रक्षणासाठी औरंग्याशी झुंजले, पण छळ आणि कपट याने औरंगजेबाने संभाजी महाराजांना देखील पकडलं. महाराष्ट्र उलट जास्त खवळून उठला आणि छत्रपती राजाराम महाराजांच्या नेतृत्वाखाली पुन्हा लढत राहिला. पण 1700 साली राजाराम महाराजही गेले. आता राजाच उरला नाही तर महाराष्ट्र लढतो कसा असा प्रश्न मोगलांना पडला. बघता बघता मराठ्यांना चिरडून जाऊ आणि अखंड हिंदुस्थानचं स्वामी होऊ असं स्वप्न बादशाह औरंग्याला अगदी समोर दिसायला लागलं. पण त्याच वेळी संतप्त मराठा जागा झाला. राजाराम महाराजांची पत्नी ताराबाई रणांगणात उभी राहिली आणि अशी लढली की कवी देवदत्त तिचं वर्णन करताना म्हणतात, दिल्ली झाली दिनवाणी, दिल्ली शाचे गेले पाणी, ताराबाई रामराणी भद्रकाली कोपली. खरंच ताराबाई अशी लढली की औरंग्याच्या स्वप्नांचीच नव्हे तर प्रत्यक्ष औरंग्याची सुद्धा तिने माती केली. स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची ताराबाई ही मुलगी साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांची सून. त्यामुळे वयाच्या 25व्या वर्षी 1700 साली वैधवी आल्या तरी ताराबाई डगमगली नाही. त्यांनी आपला 4 वर्षाचा मुलगा दुसरा शिवाजी याला गादीवर बसवलं. सेनापती धनाजी जाधव, नेमाजी शिंदे, शंकराजी नारायण, कान्होजी इंगळे, रामचंद्रपंत अमात्य या स्वराज्याच्या शिलेदारांना सोबत घेऊन पुढच्या लढाईची तयारी करू लागली. औरंगजेबाचं सैन्य मैदानी होतं आणि इथं गाठ सह्याद्रीशी होती. त्यात लाखाचं सैन्य असलेल्या औरंग्याकडे मराठ्यांच्या सैन्यासारखी चपळाई नव्हती. याच गोष्टीचा ताराराणीने उपयोग करून घेतला. मती कंठित करणारा वेग आणि अक्कलभंग करणारी चपळाई म्हणजेच गनिमी कावा हे मराठ्यांचं बळ होतं. सुरुवातीच्या काळात ताराराणी विशाळगडावरून राज्यकारभार चालवत, म्हणून औरंगजेबाने आपला रोष विशाळगडाकडे वळवला. गर्द जंगल, ऊन, वारा आणि मराठ्यांच्या कधीही पडणाऱ्या धाडी यामुळे औरंगजेब विशाळगडावर पोहोचेपर्यंत ताराबाई विशाळगडाची व्यवस्था लावून प्रतापगडावर पोहोचल्या. 6 महिने औरंगजेब विशाळगडाला वेढा मारून बसला, पण काहीच उपयोग झाला नाही. इतिहासकार जदुनाथ सरकार म्हणतात, संपूर्ण वेढा घालायलाही मुघलांना जमलं नाही. मराठे हवे तेव्हा आत येत आणि हवे तेव्हा बाहेर जाऊ शकत होते. उलट मोगलांनाच कोंडल्यासारखे झाले. मराठ्यांचे सैन्य बाहेरून गेलेत, मोगलांची दस्त मोडत. अखेर पावसाळ्याच्या तोंडावर परशुराम पत्त्यांनी 2 लाख रुपये घेऊन किल्ला औरंगजेबाच्या ताब्यात दिला. आणि अशा किल्ल्यांचा औरंगजेबाला काहीच उपयोग होत नसे, कारण हाच किल्ला मराठे रात्रीत परत घेत आणि मोगलांना थकवून टाकत असत. मराठे औरंगजेबाला खेळवत असत. सोलापूर मिरज या भागातून दक्षिणेकडून मराठ्यांवर चालून आला औरंग्या, तर मराठे उत्तरेला मुसंडी मारत नेमाजी शिंदेंनी माळवा भोपाळपर्यंत मजल मारली होती आणि मुघल साम्राज्याचा लचका तोडला होता. सेनापती धनाजी जाधव यांनी आपल्या 15,000 सैन्यासह गुजरातमध्ये अहमदाबादची लूट केली. मोगल सुभेदार अब्दुल हमीद याला कैद केलं. बादशाह कंटाळून मग उत्तरेत आला. पुणे, सिंहगड, राजगड, तोडणा यांना वेढा घालून बसला. 6 महिने हे किल्ले मोगलांना मिळत नाहीत. शेवटी पैसे घेऊन मराठ्यांनी हे किल्ले सोडले. पण बादशाह उत्तरेत असताना मराठी दक्षिणेत कोल्हापूर, मिरज, सोलापूर, गोकाक, विजापूर पर्यंत मजल मारायचे. औरंग्याच्या लाखोच्या सैन्यात मराठ्यांसारखी चपळता नव्हती. मराठ्यांचं राज्य जिंकायला औरंग्या आला होता, पण मराठ्यांचा एक किल्ला ताब्यात येईपर्यंत मराठे गुजरात मध्य प्रांतातले मोगलांचे जिल्ह्याचे जिल्हे उद्ध्वस्त करायचे. त्यात कोकणातून घाटावर आणि घाटावरून कोकणात जाताना त्यांच्या लवाजमाची त्रिधा उठत असे. औरंगजेबाच्या दरबारी असणाऱ्या काफी खानानं या मोगलांच्या अत्यंत दयनीय परिस्थितीबद्दल आपल्या मुंतखालूब या पार्शियन ग्रंथात लिहून ठेवलं आहे की राजारामाची थोरली बायको ताराबाई ही अत्यंत बुद्धिवान होती. सैन्याची व्यवस्था आणि राज्यकारभार याबाबतीत तिने मोठा लौकिक मिळवला होता. तिच्या नेतृत्वामुळे आणि मोहिमांच्या व्यवस्थेमुळे मराठ्यांचे आक्रमण आणि धुमशान वाढत चाललं आहे. 1706च्या शेवटी औरंगजेबाच्या प्रकृतीत जास्तच बिघाड झाला. मराठ्यांबरोबरचं युद्ध त्याला जड गेलं होतं.
तर 90 वर्षाच्या बादशहानं असा चिवटपणा त्याच्या हयातीत कधी बघितला नव्हता. म्हणून त्याला आपल्या बहिणीला लिहिलेल्या एका पत्रात आपला पराभव मान्य केला होता. पण मराठ्यांना संपवण्याची त्याची इच्छा मात्र त्यानं सोडली नव्हती. हळूहळू तो या लढ्याच्या मुख्य भूमीपासून दूर जाऊ लागला. नगर, औरंगाबाद या दिशेनं तो गेला आणि अखेर 16 फेब्रुवारी 1707 औरंगजेब, विचार करा, 32 वर्षाच्या तारा राणीनं या हिंदुस्थानचा सर्वात मोठा बादशाह संपवला होता. वय फक्त 32. स्वराज्याचं आपल्या 80 वर्षाच्या दीर्घ कारकिर्दीत औरंगजेबाने मराठ्यांचा जो काही भूभाग जिंकला होता तो ताराबाईनं फक्त 6 महिन्यात परत मिळवला. दिल्लीच्या बादशाहाला बुद्धिबळाच्या पटावरील व्याजाप्रमाणे हलवणे इतपत मराठ्यांनी मजल मारली. पण हे शक्य झालं, स्वराज्य वाचलं ते म्हणजे फक्त महाराणी ताराबाईंच्या योगदानामुळे. त्यांचं योगदान अतिशय भव्य आणि दिव्य होतं. अशी ही होती मोगल मर्दिनी महाराणी ताराबाई. धन्यवाद.